एक मिनिट थांबा थोडा. ते म्हणून सकाळपासून नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून तेच चालू आहे. एक मिनिट थांबा फक्त. असं काही करायला गेलं की म्हणजे डायरेक्ट ऑटोमॅटिकली थांबायला सगळं सकाळपासून. त्याच्यामुळे तर आपलं लेक्चर एवढं लांब गेलं. आतापर्यंत झाला असता आपलं लेक्चर. सकाळपासून असंच प्रॉब्लेम चालू आहे. धरायले सोडायले धरायले सोडायले त्यामुळे सगळं त्यांनी लेक्चर पण हे घेतलं. सकाळपासून असंच चालू आहे त्यामुळे सर आपलं लेक्चर एवढं लांब गेलेलं आहे. आतापर्यंत लेक्चर झालं असतं आपलं पण सकाळपासून असाच त्रास देऊ लागला. नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. भरपूर प्रॉब्लेम आहे. सकाळपासून हेच चालू आहे म्हणून तर मी आता लेक्चर सुरू केलं तरी प्रॉब्लेम यायलाच. 25 गुणिले 9 म्हणजे 25 नवे जातं ना वाटतं 225 8 22. 25 टक्के 150 150 आणि 22 म्हणजे किती 72 काहीतरी ना. किती आहे 2 आपण काय झालं घेताय 72. ठीक आहे म्हणजे 2 राहिले 7. 25 एक 25 25 आणि 7 32 25 एक 25 किती राहील 25 गुणिले 164 किती आलं सांगा पुढे जाऊन सर 60. व्हेरी गुड. आन्सर आला त्याचा. पण याचा गुणाकार किती येणार सांगा. याचा गुणाकार सांगा. आर्यन मला वाटतं 4225 आला पाहिजे मायनस 625. ठीक आहे म्हणजे याला जर 625 मायनस केलं किती 36 आहे. आणि हे ए डॉट बी बार चा स्क्वेअर आहे. आपल्याला काय पाहिजे फक्त ए बार डॉट बी बार आणि इक्वल किती भेटतात. राइट आंसर ऑप्शन नंबर बी. ठीक है. Now the next question we have to continue here. What is the next question here? देखिए नेक्स्ट क्वेश्चन कितने लोग सॉल्व कर सकते हैं. थोड़ा अलग टाइप का दिया मगर इसी के बेस पे the value of next question is the value of a bar dot b bar sub square minus a bar cross b bar dot a bar cross b bar is पहला ऑप्शन a square b square. दूसरा ऑप्शन माइनस का a square b square. तीसरा ऑप्शन a square b square cos 2 थीटा. और चौथा ऑप्शन है a square b square sin 2 थीटा. a square b square sin 2 थीटा. ये जवाब करूंगा करते हैं सगळ्यांना. a बार डॉट a बार म्हणजे मॅग्नेट ऑफ तुम्हाला दिलेला आहे. फक्त आता फॉर्म्युला ठेवायचा आणि त्याला सॉल्व करायचा है ना. सांगू कमी बघा ठीक चार समय जसं तुम्हाला हे माहिती आहे इस प्रॉपर्टीनुसार पहिल्यांदा मला हे सांगा की जर तुम्हाला a बार डॉट a बार असेल आपण काय लिहितो मॅग्नेट ऑफ a बार चा स्क्वेअर लिहितो का नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर a बार डॉट a बार इक्वल टू मॅग्नेट ऑफ a बार चा स्क्वेअर. त्यामुळे इथे काय a बार क्रॉस b बार डॉट a बार क्रॉस b बार म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ a बार क्रॉस b बार चा स्क्वेअर. तर हा जर प्रॉपर्टी तुम्ही वापरली त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगता येईल.
आता हाऊ टू सॉल्व दॅट वन व्हेरी सिंपल वन. यामध्ये सर्वात पहिले हे झालं a बार डॉट b बार चा स्क्वेअर. ही कंडिशन आपल्याला दिली. मग त्याच्यामध्ये काय करायचं, a बार डॉट b बार जर दिला असेल तर पहिल्यांदा a बार डॉट b बार चा स्क्वेअर ऍज इट इज, आणि ह्याचा अर्थ काय, मॅग्निट्यूड ऑफ a बार क्रॉस b बार चा स्क्वेअर. अजून याच्यात पाहिजे a बार डॉट b बार चा फॉर्म्युला काय, पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड दोघांमध्ये अँगल cos थीटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस. आता याच्यात जर पाहिलं तुम्ही याचा कसा भेटणार, पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड sin थीटा आणि काय यांच्यात a बार क्रॉस b बार चा फॉर्म्युला आणि याचा काय स्क्वेअर. ठीक आहे. आता याला जर आपण सॉल्व केलं तर काय भेटणार, मॅग्निट्यूड ऑफ a बार चा स्क्वेअर म्हणजे फक्त काय a स्क्वेअर, मॅग्निट्यूड ऑफ b बार चा स्क्वेअर म्हणजे किती b स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा मायनस. याला जर सॉल्व केलं तर काय, मॅग्निट्यूड ऑफ a बार चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर b स्क्वेअर हे किती sin स्क्वेअर थीटा आणि मॅग्निट्यूड, याचा जर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर घेतला आपण, ऍक्च्युअल काय मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे ना, हा याचा स्क्वेअर घेतला तर युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतो 1, त्यामुळे ते किती झालं 1. याची गरज नाही, n कॅप युनिट वेक्टर त्याचा मॅग्निट्यूड किती आला 1. मग आता इथे तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये a स्क्वेअर b स्क्वेअर दोन्ही मध्ये कॉमन काढता येईल. कॉमन जर काढला तर ह्याला cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. आणि वारंवार मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युले, हे फॉर्म्युले विसरू नका. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे, टेल मी. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा कोणाचा फॉर्म्युला आहे, कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा फास्ट लवकर. x स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कोणाचा फॉर्म्युला आहे, आणि हे सॉरी cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा किती वेळ झाले फॉर्म्युला, श्रुती, आर्यन, फरहान हे फॉर्म्युला बरेच वेळ पाहिला होता. आज काय केलं तुम्ही, हा फॉर्म्युला a स्क्वेअर b स्क्वेअर कोणाचा फॉर्म्युला आहे, किती वेळ सांगायचा फॉर्म्युला पाठ करा म्हणून. हा फॉर्म्युला आहे कोणाचा आहे, cos 2 थीटाचा. विसरले का, cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहे ना, तुम्ही वर्गात ऐकायला तुम्ही. cos 2 थीटाचे फॉर्म्युले, एक फॉर्म्युला cos sin मध्ये, एक फॉर्म्युला फक्त cos मध्ये, एक फॉर्म्युला फक्त sin मध्ये, एक फॉर्म्युला फक्त tan मध्ये, 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर. राईट की नाही, आहे का लक्षात आलं का, हो नाही सांगा. लेक्चर बघायला की नाही ते पण कळायला पाहिजे ना, आवाज येते का माझी. तर हे फॉर्म्युला cos 2 थीटाचा आहे. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे किती, cos 2 थीटा. फरहान आवाज आ रही क्या, लेक्चर में क्या फरहान. यस श्रुती कळालं का. श्रुतीला कळालं का, सांगायचं पुन्हा. श्रुती आहे ना लेक्चर मध्ये, आहे का नाही लेक्चर मध्ये, हो नाही काहीतरी सांगा. श्रुतीला विचारतोय मी, आहे क्लास मध्ये. बरोबर कुठे गेले, ठीक आहे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. पुढे गेले हे नेक्स्ट क्वेश्चन. So next question is something actually याच्यावर बेस आहे, नायट्रोजन सॅनिटीवर बेस क्वेश्चन आहे. ते क्वेश्चन काय बोलत, तर या क्वेश्चन मध्ये इफ नाही कळाला असेल तर विचारा बरं का. डिलीट करून टाकेल बघा काय करावं ना. एक मिनिट ते जॉईन मध्ये आले का, हा आले वाटतं. दिसायला का आता लेक्चर तुम्हाला व्यवस्थित. यस मला हे सांगा, मागचा एक क्वेश्चन कळाला का मग तुम्हाला, ते दिसत नव्हता ते सांगा मला. हा क्वेश्चन कळाला का, कळाला ना, ठीक आहे मग पुढे जाऊ. ओके
तर नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा आता. तर नेक्स्ट क्वेश्चन काय लक्षात घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण जर पाहिलं याच्यामध्ये, तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, इफ a bar cross b bar चा स्क्वेअर प्लस a bar dot b bar चा स्क्वेअर is equal to 144 and magnitude of a bar is equal to 4 and magnitude of a bar is equal to 4, then magnitude of b bar is, then magnitude of b bar is, इथे असेल ते सांगायचं. then magnitude of b bar is किती असेल ते सांगायचं. पहिला ऑप्शन ए 16 असेल, दुसरा ऑप्शन बी 8 असेल, तिसरा ऑप्शन सी 3 असेल, चौथा ऑप्शन बी 12 असेल. कळतंय का? कमी करून दाखव फास्ट टाइपर मध्ये, है ना. आपल्याला लॅग्रेंजची सांगितली दिली, ए बार क्रॉस बी बार दिलाय, फक्त फॉर्म्युला वापरायचा आणि त्या ठिकाणी ते सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय का? काय काय तुम्हाला व्हिज्युअली करायचं. येस टेल मी. आलं का आन्सर? काय म्हणलं? पण सारे झालं 3. व्हेरी गुड, क्या बात आहे, छान, नाईस, व्हेरी गुड. तेव्हा त्याचा आन्सर आलेला आहे आर्यन सर 144. याला जर सॉल्व्ह केलं तर बघा आता, सर्वात पहिले ए बार क्रॉस तुम्हाला लॅग्रेंजेस सांगितल्यानुसार याची व्हॅल्यू काढतील बघा. ए बार क्रॉस बी बार चा जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली तर स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बार चा स्क्वेअर. तोच फॉर्म्युला इथे वापरला. सर्वात पहिले याचा फॉर्म्युला वापरला, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बार चा स्क्वेअर प्लस ए बार डॉट बी बार चा स्क्वेअर इज इक्वल टू 144. तर सरळ सरळ हा मायनस आणि प्लसचा काय झालं, कॅन्सल. तर तुम्हाला किती झालं मग, ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं 144. मग त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर ए स्क्वेअर पण तुम्हाला दिले, मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे किती 16. हा 16 बी स्क्वेअर इज इक्वल टू 144. बी स्क्वेअर इज इक्वल टू 144 भागिले 16. तर बी स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला 16 नव्हे 144. बी स्क्वेअर इज इक्वल टू 9. तर बी इज इक्वल टू किती झाला प्लस मायनस 3. त्याच्यात मायनस नाही कारण तो मॅग्निट्यूड आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ बी म्हणजे मॅग्निट्यूड नेहमी काय घेणार, मॅग्निट्यूड हा नेहमी काय घेतो पॉझिटिव्ह व्हॅल्यू. त्यामुळे याचा आन्सर किती आला सी, ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात? यस, इज दॅट क्लिअर? ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन बघा आता. थोडा क्लिकर दिसायला तुम्हाला साईड काम आपण त्याच्यामध्ये. So next question is something like to be here now. पुढचा क्वेश्चन काय लक्षात घ्या. पुढच्या क्वेश्चन साठी कंडिशन दिली आपल्याला अशी, काय दिलं तुम्हाला, बघा थोडा वेगळे क्वेश्चन आहे. तर त्या टाईपचा असेल असं नाही, थोडा वेगळा मिक्स क्वेश्चन घ्याल की लेट ए बार इज इक्वल टू जे मायनस के हे भेटतं अँड सी बार इज इक्वल टू आय मायनस जे मायनस के असा आहे. देन द वेक्टर बी बार सॅटिस्फाइंग, then the vector b bar satisfying, then the vector b bar satisfying and satisfying a bar cross b bar plus c bar is equal to 0 1 and a bar dot b bar is equal to 3 is काय असेल. the vector b bar satisfying is म्हणजे तुम्हाला b bar काय वेक्टर असेल इन शॉर्ट हे काढायचं आहे. b bar किती असेल वेक्टर. ऑप्शन नंबर ए 2i minus j plus 2k. ऑप्शन नंबर बी i minus j minus 2k. ऑप्शन नंबर सी i plus j minus 2k. ऑप्शन नंबर डी मायनस i प्लस j मायनस 2k. अच्छा ऑप्शन क्वेश्चन समजून घ्या पहिले. ए बार वेक्टर दिले जे बार मायनस के बार, सी बार वेक्टर दिला i मायनस j मायनस k,
then the vector b bar आपल्याला ऍक्च्युअल काय काढायचं, we are interested to find out vector b bar किती आहे ते काढायचं आहे. क्वेश्चन मध्ये समजून घ्या vector b bar काय असतात, जे की काय करणार, ही कंडिशन सॅटिस्फाय करणार. b bar satisfying ही कंडिशन a bar cross b bar plus c bar is equal to 0 bar and a bar dot b bar is equal to 3 bar 3. त्या दोघांना सॅटिस्फाय करणारा वेक्टर b bar ची व्हॅल्यू काय असेल ते तुम्हाला काढायचं आहे. यस टेल मी काढता येईल का, ट्राय करून पहा ना जरा. b bar तुम्हाला हिंट देतो, तुम्हाला b bar काढायची असेल तर b bar ची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही, ठीक आहे. b bar ची व्हॅल्यू माहित नसेल तर पहिले b bar ला वेक्टर काय घ्या, xi yj आणि z याचा असेल असं समजा. तर सिंपली आपल्याला मग काय करावं लागेल, याच्यामध्ये x y आणि z ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि त्या b मध्ये ठेवून द्यावं लागेल. ठेवलं की आपला आन्सर येऊन जातो. मग त्यामुळे आता काय करायचं, सर्वात पहिले अजून काय दिलं आपल्याला, a bar dot b bar is equal to 3 दिलेले. a bar dot b bar is equal to 3 दिले. ते a bar च्या जागी a bar b bar तुम्हाला काढायचं म्हणजे a bar किती आहे तुमचा, j bar minus k bar म्हणजे याचा अर्थ आहे 0 i bar j bar minus k bar हे a bar dot b bar xi yk zk is equal to 3. मल्टीप्लाई केलं तर 0 into x 0 1 into y y minus z is equal to किती आला 3. याला इक्वेशन नंबर किती, नंतर पुन्हा काय दिलं तुम्हाला, a bar cross b bar plus c bar is equal to 0 bar. आता हा करून जर बघा, आता एवढं हे तुम्हाला दिलेली करता येईल का नाही, ठीक आहे एवढं मी करून दिलं बघा. या इक्वेशन नंबर आता पुन्हा कंडिशन काय, a bar cross b bar plus c bar equal to किती 0 bar. तुम्हाला असं करता येईल का, a bar cross b bar हा c bar ला इकडे पाठवलं तर मायनस चा c bar. मग नंतर मला a bar cross b bar ची व्हॅल्यू काढता येईल. a bar cross b bar काढल्यानंतर त्याच्यात काय करायचं, मला ते ठेवून द्यायचं आणि ते कोणाचं इक्वल आहे, c bar चा इक्वल आहे. बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर केलं तर पुन्हा इक्वेशन येणार, तर इक्वेशन नंबर 2 1 आणि 2 ला सॉल्व करायचं बघा. त्याच्यामध्ये जर मी सॉल्व केलं पुढे ते दिसायला का खाली, मग ठीक आहे. इथेच घेतो मी a bar cross b bar डिटरमिनंट म्हणजे i j k. a bar माहित नाही, a bar काय j k आहे म्हणजे 0 1 -1 आणि b bar किती आहे, b bar काय x y z घेतला आपण इज इक्वल टू किती मायनस c bar. त्याला जर सॉल्व केला आपण तर किती भेटणार, i z plus y है ना, z plus y नंतर काय मायनस j किती 0 plus x plus k किती भेटणार 0 minus x इज इक्वल टू किती मायनस चा c bar. मी सॉल्व करते तर हे तुम्हाला किती आला, z plus y i मायनस 0 प्लस म्हणजे मायनस चा xj आणि मायनस चा किती xk राइट, 0 plus x आणि 0 minus राइट इज इक्वल टू मायनस c bar म्हणजे c bar वेक्टर काय दिले, मायनस चा i प्लस चा j आणि किती प्लस चा k. मायनस ने मल्टिप्लाय केलं c bar वेक्टरला, ते दोन्ही वेक्टर इक्वल आहे. तर इक्वेशन नुसार काय भेटणार, पहिले काय भेटणार z plus y म्हणजे काय y plus z इज इक्वल टू i चा इक्वेशन किती -1. पुन्हा याच्यामध्ये मायनस x इज इक्वल टू किती -1. पुन्हा k चा कोएफिशिएंट किती ते झाला पहिला x इज इक्वल टू किती आला 1. पुन्हा k चा कोएफिशिएंट जर केलं तर -x इज इक्वल टू 1 तर x इज इक्वल टू किती आहे -1 नाही असं मायनस x इज इक्वल टू 1 x इज इक्वल टू किती आला, इथून तुम्ही सॉल्व केलं तर x ची किंमत किती आली -1. पुन्हा मायनस x इज इक्वल टू 1 k चे कोएफिशिएंट ला कंपेअर केलं तर पुन्हा x इज इक्वल टू किती आला -1. कळालं का मग, याचा i चा कोएफिशिएंट याचा i चा कोएफिशिएंट इक्वल, याचा j चा कोएफिशिएंट याचा j चा कोएफिशिएंट इक्वल. तर j ला किती आहे -x आणि किती 1 आहे, तर हे -x इज इक्वल टू 1 म्हणजे x इज इक्वल टू किती -1. याला जरी केलं तर x किती आला -1 म्हणजे x ची किंमत तुम्हाला कळाली याच्यामध्ये -1 असेल. मग पुन्हा -1 जर असतील तर याच्यामध्ये आता तुम्हाला काय काढायचं y आणि z. तर y आणि z साठी याला इक्वेशन नंबर 2 सांगा आणि हे ऑलरेडी इक्वेशन नंबर 1 आहे. दोघांना सॉल्व करा. y minus z is equal to 3 आणि y plus z is equal to -1. हे दोन कटले 2y is equal to 3 मधून एक गेला तर दोन y is equal to किती आला 1. y1 आला. Put the value of y in equation number 2. तर काय भेटणार 1 plus z is equal to -1, z is equal to -1 z is equal to -2.